आपण पाहतोय बी न्यूज, सोलापूरकरांचा मनामनातील. समाज सुद्धा मिळाला काय, सगळ्या समाज तुम्ही बघितला, उलट कधी नाही ते सगळे नेते एकत्र येऊन काम करत होते. माझ्याशी काही लोकांचं थोडंसं हे होतं, पण ते सुद्धा ह्या एकत्र येऊन काम केले. मग ही गेली की मत नागेशवाला उभारणार होता, गोप उभारणार होते, त्यांनी उभारायचं कॅन्सल करून मला पाठिंबा दिलं, उघडपणे माझं काम केलं. मग यांची काहीतरी मतं आहेत का नाही? सुरेश पाटीलची काहीतरी मतं आहेत का नाही? आता इव्हन तुम्ही बघितलं 65 500 मतावरती अडकले. असं वाटतंय का खरं त्यांचे नातेवाईकच काढले तर 5-10 हजार निघते या मतदारसंघात, नातेवाईक जवळचे, आणि 500 वर म्हणजे टार्गेट करून त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या आहेत. एकाच वेळी 65चं राजकारण संपवायचं, एकाच वेळी सुरेश पाटलाचं संपवायचं, एकाच वेळी महेश कोटेचं संपवायचं, महेश कोटेला घरकुल मधनं संपवायचं. ही जी पद्धत आहे ना, ती जाणून बुजूनच आहे, सरळ सरळ ठरवूनच आहे. म्हणजे आता संपूर्ण उत्तर सोलापूरची फेर मागणी करणार आहे का फक्त ठराविक बुथवरती करणार? पूर्ण शहर उत्तरची मागणी, पूर्ण शहर उत्तरच्या सर्व. म्हणूनच आता आम्ही त्याच्यासाठीच अर्ज दिलेले आहेत की तुम्ही 2च बूथला मला 94,000 रुपये भरून घेतले, 290 बूथचे किती होणार आहेत? हे कुठल्या लॉ मध्ये बसतंय? हेच तर कोर्टाच्या निदर्शनास आणायचं आम्हाला. त्याला काहीतरी क्रायटेरिया असेल ना की एका बूथच्या मोजणीला इतके पैसे भरायचे असतात. तुम्ही डिपॉझिटच आमच्याकडनं 10,000 घेता, त्याच्यावर घेऊ शकता का मोजणीला? पूर्ण इलेक्शनचा डिपॉझिट तुम्ही 10,000 घेता, 10,000च्या वर घ्यायला नाही पाहिजे ना मोजणीला. फेरमोजणीला आधी पैसे तरी घेत होते का? येत नव्हते. फेरमोजणी दिली जात होती का नाही पूर्वी? मग ती कुठे गेलं? लोकशाही संपली का? मग तुम्हाला जर काही नसेल तुम्हाला वाटत तर करा ना फेरमोजणी, काय अडचण आहे? बरोबर ना. तुम्ही काय एकाच दिवस वाढणार आहे ना? दुसरे मुद्दा सांगितलंय, पैसे भरल्यानंतर सुद्धा मोजणी होणार नाही. हा, ते पण महत्वाचं आहे. आमच्यासाठी पण धक्का आहे, डाटा क्लीन करून त्यांनी नाही, त्याचं लेखी पत्र मागितलं मी 2 दिवसात मला देणार, ते पण तुम्हाला आम्हालाही माहित नव्हतं. नाही, असंच आहे. तुम्ही जाऊन उद्या माहिती घ्या ना इलेक्शन ऑफिसरमध्ये. नक्की नक्की. फक्त 10 मतं टाकून, तर 10 मतं टाकणार आणि ते मतं बरोबर आले की नाही चेक करणार. मग त्या मेन बूथला काहीच अर्थ राहिला नाही. चिठ्ठी टाकलं, चिठ्ठी सुद्धा नाही, 10 लाखो मतांचा प्रश्न. असं जर होत असेल तर ती लोकशाहीचा गुन्हा खून नाहीये का? मला सांगा ना. मी पडलोय म्हणून हे कुठलं तर अक्षापोटी बोलतोय असं नाहीच आहे. माझे मुद्दे खोडून कुणी पण काढून टाकू दे ना. तुम्हाला मोजणीला काय अडचण आहे? तुम्ही 10,000 डिपॉझिट फक्त जर पूर्ण इलेक्शनला ठेवत असाल आणि मोजणीला जर तुम्ही माझ्याकडनं 2 बूथ साठी 94,000 रुपये घेत असाल तर ही कितपत योग्य आहे? रिसीट आहे बघा माझ्याकडे, 94,000 भरलेली, 94,400 ची रिसीट आहे. असं जर असेल तर ही लोकशाही आहे का? इथं लोकशाही आहे का सांगा ना मला. मग इलेक्शन कमिशन त्यांचं काम करते असं म्हणायला काय ह्याच्यात काय गुन्हा आहे का? सरळ सरळ आहे ना. तुम्ही रिचेकिंग फ्री करायला पाहिजे किंवा 10,000 पेक्षा कमी फी ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला फी घ्यायची आहे ना, तुमची यंत्रणा राबती त्याच्यासाठी फी घ्या, पण डिपॉझिट पेक्षा जास्त 10 पट नाही हो. म्हणजे कोणी भरू नाही पैसे. हा, म्हणजे मागणीच करू नये. साहजिक होतं. तुम्ही यामध्ये सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे का नाही? सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलंय की जर कुणाला संशय वाटत असेल तर त्याचं व्हीव्हीपॅट तुम्ही चेकिंग करा. 5% सुद्धा नाहीये ऍक्च्युअल, यांनी 5% काढलंय, पण 5% ला सुद्धा त्यांनी एवढी फी लावली आहे की ती आम्ही भरूच शकत नाही. 10 लाख रुपये. 10% तुम्ही हे 10 पट डिपॉझिटच्या 10 पट तुम्ही नुसत्याच 5%ला केलंय. 10 पट मागणीच येऊ नये, मागणीच येऊ नये. म्हणजे यांनी केलेला कारभार परत 2 महिन्यानंतर डिस्ट्रॉय करून टाकणार. त्यांनी संपलं, विषय संपवून टाकणार.